सुवर्णा जोशी बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करणार आहोत। ही दिवसभरातली लक्षवेधी बातमी आहे। निर्बंधांविषयीची ही बातमी आहे। राज्यातले निर्बंध आणखी कडक करण्यात आलेले आहेत। आता नवीन नियमावलीनुसार राज्यात किराणा दुकानं सकाळी 4 तासच सुरू राहतील। किराणा दुकानं, भाजीपाला विक्री, दूध विक्री, मासे विक्री, सगळी दुकानं 7 ते 11 या वेळेतच सुरू राहतील। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरतेशेवटी हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। सकाळी 7 ते 11 या वेळेतच जीवनावश्यक मधली ही 4 प्रकारची दुकानं म्हणजे भाजीपाला असेल, मासे विक्री असेल, किराणाचं दुकान असेल, हे फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहील। मात्र या दुकानांमधून होम डिलिव्हरीसाठी 7 ते रात्री 8 या वेळात होम डिलिव्हरी करता येईल। स्थानिक प्रशासन तिथली परिस्थिती पाहून निर्णय घेईल। रेस्टॉरंट्समधून होम डिलिव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहील, पण दुकानं मात्र सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहतील। राज्यातले निर्बंध कठोर करण्यात आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हे निर्बंध लागू आहेत। त्यामुळे उद्यापासून सकाळी 7 ते 11 किराणाची दुकानं असतील, मासे विक्री असेल किंवा भाजीपाला विक्री असेल, 7 ते 11 मध्येच ही विक्री सुरू राहणार आहे। गर्दी टाळण्याकरता बाजारपेठांमध्ये, भाजी मार्केटमध्ये जी गर्दी होते आहे ती टाळण्याकरता हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। नवी नियमावली समोर आलेली आहे। राज्यातल्या दुकानांच्या वेळेत काही बदल करण्यात आलेले आहेत। भाजीपाला, दूध विक्री, मासे विक्री आणि किराणाची दुकानं सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहतील। फक्त 4 तास सुरू राहणार आहे। त्या व्यतिरिक्त या दुकानांना बंद करण्यास सांगण्यात आलेलं आहे। गर्दी टाळण्याकरता दिवसभर या अत्यावश्यक सेवांसाठी म्हणून बाहेर पडणारी जी लोक आहेत त्यांना सुद्धा थोडासा चाप बसणार आहे। कारण आतापर्यंत अनेक ठिकाणी जिथे जिथे पोलीस बंदोबस्त आहे, अनेक शहरांमध्ये हे दिसून आले की दूध घ्यायला जातोय, भाजीपाला घ्यायला जातोय, किराणाचं सामान घ्यायला जातोय, अशी वेगवेगळी कारणं सांगून घराबाहेर पडणाऱ्या लोकांना चाप बसावा म्हणून आता सकाळी 7 ते 11 या वेळेतच दूध विक्री, मासेमारी विक्री, भाजीपाला विक्री आणि किराणाची दुकानं सुरू राहतील। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्यावर नजर टाकणार आहोत। किराणा दुकानं 4 तास सुरू राहणार। सकाळी 7 ते 11 या वेळेतच किराणा दुकानं सुरू राहतील। भाजीपाला, दूध विक्री ही 4 तास सुरू राहील। डेअरी, बेकरी, सगळ्या खाद्यपदार्थांची दुकानं 4 तासच सुरू राहतील। सकाळी 7 ते 8 मध्ये होम डिलिव्हरीची मात्र परवानगी देण्यात आली आहे। पण यामध्ये सुद्धा एक विषय आहे, तो असा की त्या ठिकाणची परिस्थिती बघून स्थानिक प्रशासन निर्णय घेईल होम डिलिव्हरी संदर्भातला। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सागर, अनेक बेफिकीर लोक अशी आहेत ज्यांच्यामुळे आता हे कडक निर्बंध लादावे लागतायत, कारण अनेक बाजारपेठांमध्ये अजून सुद्धा गर्दी बघायला मिळत होती। वेगवेगळी कारणं सांगून चौक्यांवर लोक फिरताना किंवा बाहेर पडताना दिसत होती। त्याला चाप बसावा, गर्दी टाळावी, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा म्हणून या नव्या नियमांविषयी आपण काय सांगाल? आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला माहिती देणार होते। त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। पण नवे निर्बंध लागू झालेले आहेत। राज्यभर हे निर्बंध उद्यापासून अंमलात आणले जाणार आहेत। दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे। भाजीपाला, दूध विक्री, मासे विक्री आणि किराणाची दुकानं फक्त 4 तास सकाळी सुरू राहतील। सकाळी 7 ते 11 या वेळेमध्येच हे सामान घेण्यासाठी आपण बाहेर पडू शकतो। भाजीपाला असेल, मासे असतील किंवा तुम्हाला किराणातनं काही वस्तू आणायचं असेल तर ती तुम्हाला सकाळी 7 ते 11 या वेळेतच आणावी लागेल। होम डिलिव्हरी फक्त सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहील, पण ते सुद्धा स्थानिक प्रशासन या संदर्भातला निर्णय घेईल। काय परिस्थिती शहरातली आहे ते बघून निर्णय घेतला जाईल। पण आता तरी राज्य सरकारने नवे नियम आणलेले आहेत। त्या नव्या नियमांमध्ये
सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत होम डिलिव्हरी सुरू राहील। आमचे प्रतिनिधी सागर पुन्हा जोडले गेलेले आहेत। सागर, या नव्या निर्बंधांविषयी काय सांगाल? सागर, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी आपण पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया। पण दिवसभरातली ही मोठी बातमी आहे। अनेकदा ज्या ठिकाणी पोलीस चौक्या उभारल्या गेलेल्या आहेत किंवा बॅरिगेटिंग केलेलं आहे की नागरिकांनी घराबाहेर पडू नये, फिरू नये, तसं झालेलं दिसत नाही। बिनधास्तपणे अत्यावश्यक सेवेतली कुठलीही कामं आणि त्याची कारणं सांगून लोक बाहेर पडतात। बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळते, भाजी मार्केटमध्ये गर्दी